बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। अकोल्यात मोठा गुन्हा टळला। दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद। पिस्टलसह 10.49 लाखांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी सतर्कता दाखवत मोठी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात टोळीचा पर्दाफाश केलाय। वाशिम बायपास जवळील अंबिकानगर रोड परिसरात संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या महिंद्रा XUV 500 कारवर छापा टाकून पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली तर 2 आरोपी फरार झाले आहेत। पोलिसांनी आरोपींकडून 1 गावठी पिस्टल, 2 जिवंत काडतुसे, चाकू, लोखंड आरी, चेहरा झाकण्यासाठी मास्क, हँड ग्लोव्स, 3 मोबाईल, खोट्या नंबर प्लेटसह महिंद्रा XUV 500 कार असून एकूण 10,59,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये निहाल अहमद फिरोज अहमद राहणार अमरावती, सय्यद अली सय्यद अनीस राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा आणि शेख इलियास शेख अयाज राहणार अकोला यांचा समावेश आहे। तपासात या आरोपींवर अपहरण, खंडणी, चोरी, घरफोडी आणि अवैध शस्त्र बाळगण्याचे अनेक गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व अप्पर पोलीस अधीक्षक B चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या पथकाने केली आहे। आरोपींविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख, अकोला। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।